रेसिडेन्शियल कनेक्शन आपण देतो तिथे त्याचा राहण्याचा जे हे असतो ना तिथं असतं ना की समजा इथे माणूस राहतोय तर तिथे काय 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 घर पाहिजे काय कंपनी म्हणून धोरण म्हणून विचारतोय की एखादा माणूस एखाद्या ठिकाणावरती त्याचं अस्तित्व तिथे आहे याचे काही क्रायटेरिया घालून दिलेत का कंपनी तुम्हाला? मी तेच सांगतोय तिथे घर पाहिजे ना. आता समजा आता आमचे इंजिनियर किंवा स्टाफ जाऊन व्हेरीफाय करतो की बाबा घर म्हणजे कसं असलं पाहिजे, कसंही असलं पाहिजे ते असं मोठं पण चालेल असं की जरूर नाही तेच पाहिजे. बरोबर त्याला शेअर पण असू शकते एखादे. साहेब माझा एक तुम्हाला प्रश्न आहे, तोडकं मोडकं जर झोपडपट्टी माझी आपण कनेक्शन देतो बरोबर, उद्या वादळ वारा आला ती झोपडी उडून गेली, तुम्ही माझं अस्तित्व नाकारणार? मग तसं काही इन्सिडेंट झाला असेल तर आपल्याला बरोबर ना, तसा इन्सिडेंट आपल्याला माहिती नाही झाला की झाला तो. त्यामुळे असं ब्लँकेट रिडिंग नाही ना करू शकत आपण कुठल्या गोष्टीचं. तसं मी म्हटलं नाही ना मी. तर तुम्ही त्याचं अस्तित्व आहे का नाही त्याच्या किती पलीकडे जाऊन तुम्ही काय काय चौकशा केल्या? तुम्ही म्हणजे साहेब तुम्ही नाही, ठीक आहे, जो पण माझ्या अगोदर असेल ते काय काय चौकशा केल्यात ना त्याला चांभार चौकशाच म्हणावं लागेल. कनेक्शन न देण्यासाठी अतोनात प्रयत्न दिवस रात्र तुमची माणसं इकडे बसून करताय. तुमच्या अधिकाऱ्यांना विचारा, या रूम मध्ये इकडे केबिन मध्ये माझ्या मागे क्रिमिनल माणूस बसलेला आहे, क्रिमिनल माणूस, ह्याची फसवणूक केली आहे तुमच्या कंपनीची, तुमच्या म्हणजे आमच्या जनतेच्या कंपनीची सुद्धा फसवणूक केली आहे माणसाने इकडे बसून. आता गोडगोडचे समजावून सांगतोय ना असं आहे तसं आहे हे ते, तुम्ही म्हणजे अधिकारी म्हणून तुम्ही विचारणार का त्याला की तू एखाद्या माणसाचं कनेक्शन तोडून टाकलंस, कंझ्युमर तू मोडून टाकलास कंपनीचा, कंपनीला तू तोट्यात टाकलंस, तुझी जबाबदारी काय? आपण विचारलं याला आपण नाही विचारलेलं. पोझिशन बघतायत, टायटल बघतायत. कंपनी म्हणते आज साहेब म्हणतात ऑनलाईन अर्ज केला पाहिजे, कनेक्शन डिस्कनेक्शन करायला ऑनलाईन अर्ज केला पाहिजे. ठीक आहे, मग आमच्या जसीमचं कनेक्शन कसं काढून टाकलं? काहीच प्रोसिजर नाही, काहीच इथे आंदोलन झालं, तुम्हाला 50 पत्र आम्ही दिली. पहिल्या कनेक्शन मध्ये त्यांनी रेसिडेन्शियलचे पैसे भरले होते, ते तुमच्या सॉफ्टवेअर मधून निघून गेलं, म्हणून दुसरं कनेक्शन कमर्शियल देण्याचा शहाणपणा कोणी याला शिकवला? कोण भर केले यार जरा फोन? कुठल्या सरांशी? कशाला भरून देतात साहेब कमर्शियल? यांच्याशी नाही, मी तर तुम्हाला सांगितलं तुम्ही दुसरं कनेक्शन नको, कनेक्शन आमची कंपनी आहे, आम्ही कनेक्शन घेणार, आज नाही उद्या घेणार. कंपनी कोणाची नाही मालकी, ही कंपनी जनतेची आहे, सरकारची आहे, मला मिळणारच आहे. कमर्शियल तुम्ही काढून टाकलं म्हणजे माणसाला एखाद्याच्या सांगण्यावरून किंवा एखाद्याची हितसंबंध असल्यामुळे किती त्रास द्यायचा, किती विचारा ना साहेब, कमर्शियल कशाला दिलं विचारा. आणि जर ते येत नसेल, लीगलचं ओपिनियन आलं नाही, तो पण आजही तुमच्याकडे तुमच्या ऑनलाईन वेबसाईटवर कस्टमर आहे, तो बिल आहे, पैसे तुम्ही जोडलं नाही पण कस्टमर म्हणून तो अस्तित्वात आहे ना. मग कंपनीचा कस्टमर तो अस्तित्वात असताना सुद्धा माहिती अधिकार देताना कोणाचा ते नंबर टाकायचा, ग्राहक म्हणून डेक लिहायचं, हे काय करते केलंय ना? नाही तसं डॉकेटवर तेच केलंय, पैसे फेक माणसाच्या नावाने स्वीकारले, कोणाचा तरी ग्राहक क्रमांक टाकलाय. एक गोष्ट नाही करत नाही साहेब, त्याला ग्राहक मान्य नाही करायचा म्हणून काय नाही करायचंय, द्यायचंच नाहीये, ठरलेलं आहे, त्याच्याप्रमाणेच चाललंय. विकल्पी पद्धत आली. आज तो ग्राहक म्हणून तुमच्या आज पण बिल द्यायचं आहे, त्याचं कमर्शियलचं बिल आजपर्यंत बनलं का आपल्याकडे? त्याने पत्र दिले मला बिल भरायचंय, त्याला पण 12 दिवस झाले असतील कमीत कमी, नाही बनलं ना? का नाही बनलं? सहकार्यच नाही करायचं माणसाला. तसं नाहीये, ते नाही, हे बिल आहे वो दे ना, माहिती अधिकार का डॉकेटला आहे का? विचारा कोणी माहिती अधिकार केला, हे बिल आहे त्याचा. अजून बिल आहे म्हणजे दोन्ही नंबरवर तो लाईव्ह कस्टमर आहे आणि पुढचा माणूस सांगतो की त्याचं कनेक्शन आम्ही रिजेक्ट करून टाकलं. रिजेक्ट केलं तर त्याचे पैसे त्याचं वेबसाईटवर नको निघायला, काही कार्यपद्धतीच नाही आपल्याकडे. मला मनात आलं मी काढून टाकलं. तुमच्या सिस्टीम मधनं पण काढलं पाहिजे, त्याला काही कार्यपद्धती असली पाहिजे की नाही? तो सिस्टीम मधनं निघाला पाहिजे, त्याचे पैसे रिफंड झाले पाहिजे. कोण करणार? सिस्टमला तुम्ही न देता, तुम्ही सिस्टीमला न देता त्यांनी लिहून दिले की आमच्या ज्युनियर इंजिनियरनी
तुम्हाला बसूच नका जायला 6 ठिकाणी 8 ठिकाणी काय तुमच्या अंडर ज्युनियर इंजिनियरच काम करून दे ना, तुम्हाला काय अधिकारच ठेवला नाही का असं वाटतं आम्हाला. कोणी ठरवायचं पाहिजे साहेब, बरोबर आहे, पण साहेब त्याला कार्यपद्धती त्याची कार्यपद्धती निश्चित असेल ना कंपनीकडे. काहीतरी कार्यपद्धती आहे, तुम्हाला तुमच्याशी कन्सल्ट करणं, नाहीतर तुमच्याकडे तुमच्या एक कनेक्शनला 1 मीटर देताना साहेब 1 मीटर देताना साहेबांना विचारल्याशिवाय काय होत नाही, हे होत नाही, ते होत नाही, आम्ही अजूनपर्यंत ऐकलंय साहेब, ऐकलेलं आहे. बरोबर आहे. आमचा 40 वर्षाचा अनुभव आहे साहेब. तुम्ही कुठच्याही मुद्द्यात आम्हाला सांगाल ना तर आमचा परिपूर्ण अभ्यास आहे, त्याच्याशिवाय आम्ही येत नाही. ठीक आहे. आणि आम्ही जो आहे ना साहेब, तुम्हाला परत सांगतो, आम्ही गांधीजींच्या मार्गावर चालणारी माणसं आहेत. या दिवशी आम्ही सत्याचा आग्रह धरला ना तर तिथे आम्ही कोणाला पण ऐकत नाही, कोणाला पण. आम्ही जे सत्यासाठी करतो. ठीक आहे. आता तुम्ही जे हे म्हणतात ना, हे तर मी बघतो आणि त्यांना जो तुम्ही मला पत्र देतो त्याचं करून घेऊ, ते मी बघतो. त्याचा रिपोर्ट बनवा तुम्ही. ते तो राहतो का माणूस, त्याचा वडील राहतात, त्याचा मुलगा राहतो, कोण राहतो, तो राहत असेल तर त्याचं कनेक्शन राहून द्या, आमचं काय म्हणणं नाही. पण कोणतंही राहतं, लेबर राहतात, लेबर कोणाचे, दुसऱ्याचा पुरवठा तिसऱ्याने वापरला, यांनी 1 दिवस वापरलं तर त्याला फोन केला आणि त्या दिवशी सप्लाय बंद करून चालू केली. ह्या मीटरचा सप्लाय बंद केलाय साहेब, परत चालू केला लगेच. सरप्राईज विजिट काय हो साहेब, सरप्राईज विजिट म्हणजे काय असतं? हा तर ते मला तिथून सिजरामध्ये सांगितलं तर तुम्ही तुम्हाला जेव्हा वाटतं तेव्हा जा तुम्ही. तर मी सरप्राईज विजिट म्हणजे काय? म्हणजे म्हणजे मी गेलो होतो तिथं 3:30 वाजता. म्हणजे जो अर्जदार आहे त्याला कळता कामा नाही, याला सरप्राईज. फोन केला होता त्यांना, मी फोन केला होता घरी. फोन केला होता का नाही विचारा त्यांना. म्हणजे काय फोन केला होता की 5 वाजता विचारा. गेला होता. माझ्या माहितीप्रमाणे तो माणूस 1:30 वाजता तो थांबला, त्याचं मी काहीच बोलत नाही ना. 1:30 वाजल्यापासून तो 4:45 पर्यंत थांबला होता, 4:30 4:45 पर्यंत. नंतर तुम्ही तिथे गेला आणि त्याच्यानंतर पण तुमचं कॉन्व्हर्सेशन असं आहे की ऐका बघा, तुम्ही शिका दादा, आम्ही आहोत ना तुमचे विरोधक नाही, एक लक्षात घ्या. तुम्ही शिकला तर आयुष्यात मोठे व्हाल आणि आम्ही पण मोठे गुरु आहेत असं पण नाही सांगत. बघा, हा कोणी आमचा ग्राहक आहे, आपण काय सीबीआय ईडी आहोत का सरप्राईज विजिटला? आपला शब्द तोंडातून जो जातो ना तो समोरच्याला हर्ट करतो की सरप्राईज म्हणजे काय. जेव्हा ग्राहक तुम्हाला सांगतो, ऐका माझं ना, ग्राहक तुम्हाला सांगतो की मी कामावर जाणार म्हणून, ते माझ्या रोजीरोटी आहे, रोज मी कमवणार, मी तसं नाही. कसं असतं, तो काय म्हणत असतो, समजा मी गेलो विरारला कामासाठी, विरार बेड वगैरे पण ठेवला होता, मी विरारला गेलो आणि साहेबांचा फोन आला की आपल्याला जायचंय. साहेब, पद्धत अनेकदा अशी पण असते की इंजिनियर फोन करतो, अरे बाबा मी येतोय, मला तुझी जागा किंवा मला दाखव, बरोबर ना. म्हणून ग्राहक तुम्हाला अशासाठी सांगायला आला, तुमच्यावर अविश्वास म्हणून नाही किंवा तुम्ही करणार नाहीत म्हणून नाही, पण तो अशासाठी तुम्हाला सांगत होता की मी आहे उपलब्ध, तुम्ही येणार असाल तर सांगा, नाही तर तुम्ही टाइम सांगा की मी ह्या टायमाला येतो. म्हणजे त्यांना अडचण येऊन पुन्हा त्याच्यामध्ये डिस्प्यूट नको. बाकी तुम्ही काय करावं नाही, पण तुमचा शब्द जो सरप्राईज हा शब्द जो आहे ना, हा सरप्राईज. मी त्यांना फोन केला आणि त्यांचं जे म्हणणं होतं ना, त्याचं म्हणजे शेडच्या आतमध्ये काय ते बेड वगैरे मी बघितलं, सगळं बेड होतं तिथं, आपला हे होतं फॅन होता, आहे चुल्हा होता, ते बघितलं, त्याचा व्हिडिओ रेकॉर्डिंग पण आला आहे, ते सगळं साहेबांना दाखवलं मी. आणि ते आपलं त्यांची तेच अपेक्षा होती का त्याच्या आतमध्ये काय काय ते दाखवा, हेच होतं ना तुमच्या अपेक्षा, ते दाखवलं ते काय. पण तुम्हाला अडचण निर्माण झाली असती तर मालक असतं तर साहेब बरं झालं असतं, हा त्याचा उद्देश होता, बाकी काय त्याचा उद्देश नाही. त्याच्यात तुमचं कॉन्व्हर्सेशन जे असं आलं की आय विल व्हिजिट, सरप्राईज व्हिजिट करणार, तर सरप्राईज आपण काही यंत्रणा नाही. काय झालं, सीजीआर त्यांनी सांगितलं की ठीक आहे, तुम्ही तुमचं काम करा, तुम्ही बघून घ्या तुमचं म्हणून त्यांनी तसं सांगतो. ग्राहक स्वतः जर असेल, तो जर त्याचा कसं असतं माहिती का, आता सीजीआर मध्ये हिअरिंग होतं त्यावेळी त्यांचं काय म्हणणं होतं, ठीक आहे तुम्हाला तुम्ही तुमचं व्हेरिफिकेशन करून घ्या आणि तुम्ही सबमिट करा. त्यांचं एक म्हणणं होतं, म्हणून कसं म्हणणं काय माहिती, याला पार्श्वभूमी एवढी असल्यामुळे ना मग त्या प्रत्येक विषयाला मुद्दा झाला. पार्श्वभूमी असल्यामुळे मुद्दा झाला, नाही तर साहेब एक कनेक्शन कसं मिळतं असंच मिळतं ना, काही फार मोठं त्याच्यासाठी माणसाला झगडावं लागतं असं मला वाटत नाही, बरोबर की नाही. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना साहेब, अधिकाऱ्यांना सांगा, आपली अजूनही शासनाची कंपनी आहे आणि कोणाच्या तरी माध्यमातून कोणाला तरी टार्गेट करायचा प्रयत्न तुम्ही कराल
जर असं असं आम्ही कोणाला फेवर बघ असं काही करत नाही की बाबा हा आमचा म्हणजे नावाचा आहे किंवा हा आमचा आवडता पहिली आहे, असं साहेब काही सुरुवात नाही. कशावरनं झाली? त्याच्या वडिलांची खोटी सही मारलेल्या डॉक्युमेंटची. ते काही तुमच्या पोलीस कंप्लेंट पण झाली नाही, पण त्याच्याने सुरुवात झाली आपला अधिकारी इन्व्हॉल्ड ना साहेब त्याच्यात. केव्हा नोटीस मी कसं डायरेक्ट बोलू शकत नाही नाही, नाही, तुम्ही वरिष्ठ आहात त्यांचे इंटरनल चौकशी करा. आमची ती मागणी आहे तुमच्याकडे, राहू द्या हा विषय. कसं आहे की नोटीस द्यायला आता तुम्ही कसे बोलले 7 दिवस नोटीस, तशी नोटीस दिली आहे का? नाही दिली. सही व्हेरिफिकेशनला काय मागवलंय का? ते पण नाही मागवलं. कागदावर रद्द करण्यासाठी कोणाचे रिमार्क्स काय प्रोसिजर ती पण नाही. असं इथून सुरुवात म्हणजे त्या विकासकाला फेवर करण्याचे जी सुरुवात आहे तिथून आहे. म्हणून हा सगळा पुढे विषय आता तुमच्याकडे भेटायला आला. एका आलं नसतो, एका कनेक्शनच्या विषयावर नसतो आलो. असं नाही आहे कोणाला फेवर वगैरे असं हे पण झालंय ना, विचारानं झालंय की नाही? विचारानं झालंय की नाही? बरं, माहिती अधिकाराचं खाली उत्तर पाहिजे. आज साहेब 1 महिन्याने उत्तर दिले असं नाहीये. माहिती अधिकार पाठवून देतो जर मिळाला लवकर लगेच माहिती अधिकारात अतिशीघ्र पहिला शब्द काय तुम्ही जर वाचला असेल कोण येतं माहिती अधिकार साहेब तुम्ही वाचलाय ना? पहिलं वाक्य काय आहे? जेव्हा लवकरात लवकर माहिती उपलब्ध झालं तर लवकरात लवकर. सिरियस असेल ना नाही, जनरल मध्ये सुद्धा तुमच्या हे सगळं वेबसाईट वरच दिसलं पाहिजे, पण ती यंत्रणा आपल्याकडे झाली नाही. तर कायदा सांगतो सगळं वेबसाईट वर दिसलं पाहिजे माणसाला एका क्लिकवर, पण ती आपल्याकडे व्यवस्था नाही. 10 वर्षाचा रेकॉर्ड मागितला तर ठीक आहे, 1 महिन्याचा सांडोर आणि आपल्याकडे रोज अधिकारी येतो जातो. त्याची माहिती अधिकारातली उत्तरं आणि माहिती अधिकार तुम्हाला माहिती अधिकार विचारलंय, तुम्ही दिलंय दुसरेच पेपर सोडून त्याला. पहिल्या कनेक्शनचा दुसऱ्या कनेक्शनच्या संदर्भात पहिल्या कनेक्शनचे पाठवलेले ह्याला कोणाला लीगल वाल्याला पाठवलेले पेपर्स हे सगळं जोडून दिलंय. आपण समजून त्याच्यातच तुम्ही फेक कडनं पैसे घेतले. हा फेक लिहिलंय त्याच्यावर. विचारलं फेक काय? फेक कस्टमर. तो कस्टमर आहे ना, आजही बिल आहे त्याची, दोन्ही बिल वेबसाईटवर तुमची बिल आहे. हा ग्राहक आहे तुमचा. ही पद्धत काय? उत्तर आहे तर सांगा आम्हाला. आमचं म्हणणं नाही, आम्ही समजून घेणारे पण माणसं आहोत. असं या कोणतरी कुठून तरी येणाऱ्या माणसाने, म्हणजे मी प्रदेशाचा भेदभाव करणारा माणूस नाहीये, पण आमच्या स्थानिक माणसाला जर कोणी कोणत्या अधिकाऱ्यांनी त्रास दिला तर त्यांनी समजून जायचं की त्याची पाठ आम्ही सोडणार नाही. 3 दंड लावू त्याला, 3 दंड 3 विषयामध्ये 3 दंड लावू. रेकॉर्डला राहतो, त्यांना अजून जाणीव नसेल पण रेकॉर्डला राहतो दंड, आणि त्याचा कायम पाठपुरावा केला तर सगळी पुढची प्रमोशन कशी थांबवायची असतात ना ती पण माहिती आहे आणि एफआयआर मध्ये नाव आल्यानंतर तर भविष्य उज्ज्वलच आहे. हे सगळं करताना माणसाने विचार केला पाहिजे ना. साहेब इंटरनल डिसिप्लिनरी ऍक्शन काही असते का आपल्याकडे? कंप्लेंट ऑथॉरिटी असं शेवटी त्यांच्याकडे रिपोर्ट गेल्यानंतर ते डिसाईड आज आम्ही त्याला कंप्लेंट आम्ही नाही ना, ते कंप्लेंट मुद्दा असा आहे की पहिलं जे त्याचं कनेक्शन जे काढलं ना, जे डिस्कनेक्शन केलं, वडिलांच्या खोट्याचं आहे, खोट्या तुम्ही नाही ठरवणार, मी पण नाही ठरवणार, पण विदाउट एनी प्रोसिजर जर एखाद्या अधिकाऱ्याने एखाद्याचं कनेक्शन जर कायमस्वरूपी बंद करून टाकलं तर त्याच्यावर काय आपल्याकडे काय कार्यपद्धती आहे ते त्याच्यावर डिसिप्लिनरी ऍक्शन घ्यायची, त्याची चौकशी लावायची काहीतरी आहे का? काहीच नाही, त्यांनी काही करत राहायचं. तसं नाही आहे. आता एक्झॅक्टली कसं आहे, मागे आता मी पण आता या म्हणजे 20-25 दिवसापूर्वी जॉईन झाले. काय मागचं काही जे मी थोडंसं वाचलं ते, पण निदान त्याच्याकडे ठीक आहे. काय प्रॉब्लेम्स असतील तर आपण बघूया ते काय प्रॉब्लेम झाले ते. हे आमचं कसं आहे की हे परत घडता कामा नये म्हणून आम्ही हे प्रयत्न मग ते सांगतो मी आता ह्याच्याबद्दल तुम्हाला बोललो मी आता ह्याच्याबद्दल मी बघतो, त्याला नोटीस वगैरे सर्व करतो, तिथे कोण राहतं काय राहतं ते पण देते त्याच्याबद्दल सांगतो. 7 तारखेपासून 20 तारखेपर्यंत 13 दिवस झाले. 13 दिवसामध्ये ही कार्यपद्धती झाली नाही ना. ज्युनियर इंजिनियरला एखाद्याचा नोटीस न देता कनेक्शन काढता येतं, एखाद्याने संधी द्या मला सांगितले असं पत्र दिलेलं आहे इथे तरी सुद्धा कनेक्शन तोडता येतं. एखाद्या आम्ही लिगलला पाठवलेलं पत्र व्यवहार केलाय, त्या लिगलचं उत्तर यायच्या आधी त्याचं डिस्कनेक्ट त्याचं नाकारता येतं, हे सगळं करता येतं. आणि एक जेन्युन जे आम्ही म्हटलेलं आहे इथे की ही त्याची कंप्लेंट आहे, आमची नाही कंप्लेंट. ही जेव्हा त्याला समजलं त्यांनी स्वतःहून दिलेली आहे, आम्ही नाही घ्यायला गेलो त्याची कंप्लेंट, त्यांनी दिलेली कंप्लेंट. कारण त्याला माहिती आहे बिल जर चुकून माकून पुढे आलं माझ्या डोक्यावर तर कोण भरणार? सरकारचे पैसे जात नाहीत कुठे. तो सर्वसाधारण दुकान चालवणारा माणूस आहे, लंगडा आहे बिचारा, म्हणून त्यांनी दिलेलं पत्र आहे. आता त्याला असंख्य फाटे फुटू शकतात.
कारण ते समोरच्याची कार्यपद्धतीच त्या पद्धतीची. त्यांनी मोजणीवर पण खोट्या सह्या मारल्या. त्यांनी सगळ्या का सांगतो तुम्हाला, माणूस तुमचे लोक ओळखायला शिकले पाहिजे. माणसाने एका दिवसामध्ये यांचे 24 वारस एका दिवसामध्ये नोटीस न देता फेरफार घडवलाय. 24 जणांची नावं एका दिवसात काढून टाकली. माणूस काय करेल? माझ्या आजीचं आजोबाचं नाव गेलं, काय करेल? पुढे जाईलच ना कुठेतरी, पण नाव गेलं त्याचं आज, म्हणून त्याचं 7-12वर नाव दिसत नाही. आता त्याच्या विरुद्ध तो लढतोय. जेव्हा त्याच्या लक्षात आलं तेव्हा, आत्ताचीच गोष्ट आहे ही, मार्च मधली गोष्ट आहे. एका दिवसामध्ये एकही नोटीस न देता एकाही माणसाला 24 जणांची नावं काढून टाकली. फेरफार बदलला 7-12 काढून टाकली. आता काढल्यानंतर जेव्हा त्याला 7-12 लक्षात आलं, नोटीस असती तर माणूस भांडला असता, पण जेव्हा 7-12 जेव्हा लक्षात आलं तेव्हाच तो गेला ना. पण त्याच्या आजी आजोबा सगळे गेले ना त्याच्यामुळे. तुम्ही मान्य कराल का? तुम्ही सांगाल 7-12 नाव दाखवते, उदाहरण सांगा. याची पार्श्वभूमी, समोरच्या बदमाशाची पार्श्वभूमी काय आहे ना, ती तुम्हाला नसते. आणि हे सांगायला आम्ही तुमच्याकडे नाही येऊ शकत. आज विषय निघाला विषय वेगळा. विषय काय सांगतो की अशा माणसांना आमच्या शासकीय अधिकाऱ्यांनी सहकार्य करावं, मदत करावं आणि सामान्य माणसाला त्रास द्यावा हे आम्हाला अभिप्रेत नाही. दादा लक्षात आलं का? आयुष्यात पुढे जर चांगलं व्हायचं असेल ना तर हे शिका, माणसाला ओळखायला शिका. काहीतरी स्वार्थ मिळतो किंवा काहीतरी आर्थिक लाभ मिळतो तुम्हाला नाही सांगत आहे, म्हणून आम्ही काहीतरी करायला जातो. कधीतरी अडचणीत याल तेव्हा कोण नसतं. तसं सध्या माझ्या माहितीप्रमाणे आता मी तर बघतोच आहे ना, असं म्हणजे आर्थिक लाभ मिळेल असं कुठलंही कोणी असं काही केलेलं नाही. साहेब माझं मी काय सांगतो बघा, समाजात काम करतो ना, सगळ्या गोष्टी आमच्या कानावर येतात, पण माझ्याकडनं कोणी पैसे स्वीकारलेले नाहीत एबीसीबीत आजपर्यंत इतक्या वर्षात, किंवा मी कोणाला पाठवलेल्यांच्याकडनं स्वीकारलेलं नाही. म्हणून माझा एमएससीबीच्या कर्मचाऱ्यावर, महसूल कर्मचाऱ्यावर, कोणत्याच कर्मचाऱ्यावर भारतात इतके टक्के भ्रष्टाचार असला तरी माझा विश्वास नाही. मी अजूनही सांगतो की भ्रष्टाचार नाही, माझ्या बाबतीत नाही, मी अनुभवलेलं नाही. पण आम्हाला समाजामध्ये आम्ही जेव्हा काम करतो ना, असंख्य माणसं आमच्याकडे, ज्याचं गेलेलं असतं ना तो इथून बोलतच असतो की अरे माझे गेले रे, काय करणार, नाईलाज होता म्हणून गेला. त्याच्यामुळे मला त्या विषयात पण पडायचं नाही, पण एक सांगतो तुम्हाला. त्यामुळे हे लक्षात घ्या. त्यांनी दमदाटी आवाज केला आणि त्याचं कनेक्शन जोडले गेले. आता हे काय म्हणायचं सर? खोटं असेल तर काय तुमच्या अधिकाऱ्यांना विचारा, म्हणून त्यांना बोलवलंय. चुकीचं आहे का काय सांगा, चुकीचं असेल तर काय, आम्ही बोललेल्यापैकी चुकीचं आहे का सांगा. एक गोष्ट चुकीची असेल तर सांगा. त्यांना आज सांगूच दे आणि आपण ऐकूया. त्यांना त्यांचं वर्जन आज सांगूच दे ना. ठीक आहे, बघतो मी. सांगू दे ना साहेब, त्यांना सांगू दे ना. आमचं चूक काय सांगितलंय का असून दे ना, आम्हालाही चूक समजेल ना. आम्ही समजून घेणारी माणसं, आम्ही सगळ्याचा पहिला समजून घेतो, अभ्यास करतो, त्याच्यानंतरच आमचा संघर्ष असो, काही असो, किंवा आमचा संवाद असो. 100% आम्ही पत्र दिलं की ते पत्र आहे साहेब, हे लक्षात ठेवायचं. वसई तालुक्यात आमचा इतिहास आहे. या दिवशी आम्ही जे पत्र दिलं ना ते प्रशासनाला करायचंच आहे. आज नाही, उद्या, 2 वर्षांनी 6 महिन्यांनी, 10 दिवसांनी. याच्याशिवाय आम्ही पत्र देतच नाही. जेव्हा प्रशासनाला आम्ही पत्र देतो, तुम्ही नवीन आहात, हे अधिकारी पण नव्हे काय, आणि एमएससीबी मध्ये आमचा विषय नव्हता गेली अनेक वर्ष नाही आहे. त्याच्यामुळे जुने अधिकारी होते ते ओळखत होते. नवीन अधिकाऱ्यांना असं वाटतं की चालतंय काही, तसं नाही आहे. आम्ही आमचं ज्या दिवशी पत्र आलं ना तेव्हा अधिकाऱ्यांनी हे समजावं की या पत्र्यामध्ये 100% तथ्य आपल्याला त्याच दिशेने गेलं पाहिजे, नाही तर आपल्याला अडचणीचं. एवढ्या आत्मविश्वासाने आम्ही गेली 50 वर्ष काम करतो आणि कोणत्याही आर्थिक मोबदल्याशिवाय काम करतोय, मोठेपणा नाही सांगत. म्हणून तुमच्याकडे काही मांडायची आमची हिंमत आहे. अजूनही त्यांना काय आम्ही सांगितल्यावर काय असेल तर सांगून ते, आम्ही सांगितलेलं काय चूक घडलंय का याच्यामध्ये, त्याचं समर्थन आहे का त्यांच्याकडे? कनेक्शन तोडलं, कनेक्शन नाकारलं, संधी दिली नाही, त्याच्यात काय आहे का समर्थन त्यांचं? फेक म्हणून, ग्राहक म्हणून पैसे स्वीकारले. कंपनी आहे, खाजगी कंपनी आहे का साहेब? स्वीकारले की नाही विचारा, नाही तर मी डॉक्युमेंट आणून देतो तुम्हाला, उद्या पाठवून देतो, बघा रिटर्न आहे. ही काय पद्धत आहे की तो ग्राहक कुठे दिसू नये?
तुमचा जेव्हा तो ऍप्लिकेशन करतो त्याला कुठूनच ग्राहक नंबर येतो, बरोबर आहे ना? ते पैसे भरायला लगेच ऑटोमॅटिक ग्राहक नंबर जनरेट करून आला ना, मग तो का लिहायचा नाही आपण तिथे? ऑनलाईन नाही, पण तो माहिती अधिकार देताना त्याचा नंबर लिहून त्याच्याकडनं पैसे स्वीकारले, मग दुसऱ्या नंबरला का पैसे घ्यायचे? ते पद्धत आहे नाही ना पद्धती साहेब, आहे काही पद्धत? आम्ही नॉर्मली काय करतो ज्याच्यामध्ये ग्राहक नंबर नाही तो डमी नंबर म्हणून त्याच्यामध्ये पण ग्राहक नंबर आहे की नाही त्याचा आहे की नाही सांगा. तुमच्या रेकॉर्डला ग्राहक नंबर आहे की नाही? इकडे पण आहे, तुमच्याकडे पेपर दिले त्याच्यात पण आहे, सगळ्यात आहे. हा बघा, हा अजून आहे, हा ग्राहक नंबर. अजून ग्राहक तुम्ही ऑनलाईन बघा, हा ग्राहक नंबर. लाईव्ह नाही कोण सांगतं लाईव्ह नाही? मग काढून टाका ना, वेबसाईट मध्ये ठेवलाय कशाला? लाईव्ह नाही तर काढून टाका. ते आता काढलंय मी 4-8 दिवसापूर्वीच, अजून तुम्हाला पाहिजे आता काढा. कुठला नंबर दोन्हीचे आहे, टेम्पररीचा पण आहे, हा पण आहे. टेम्पररीचं बिल बनलं का आपलं? का नाही बनत? माणूस तुम्हाला विचारतो पैसे भरायला, मला भरायचे पैसे, आपलं टेम्पररीचं बिल बनत नाही, का नाही बनत? बघा, आमचा अधिकार आहे ना, तुम्ही किती नाकारायचा ठरवलात ना तरी तो आम्ही मिळवणार. या देशाचे आम्ही नागरिक आहोत आणि संविधानाने आम्हाला ते अधिकार दिलेले आहेत. तुम्ही किती नाकारा, कोणी ज्या दिवशी आम्ही जिद्दीला पेटू ना नागरिक म्हणून, त्या दिवशी ते आम्ही आमचे मिळवणारच. तेव्हा पण मी यांना सांगितलं, तुम्ही नका देऊ कनेक्शन तर आम्ही घेणारच नाही. मी वडिलांचा आम्ही करून देतो, ह्याचं टेम्पररी करून देतो, काय गरज नाही. मी त्याला सांगितलं अजिबात टेम्पररी खरं घ्यायचं नाही, मला माहित नाही टेम्पररी दिलं, म्हणजे ते फॉर्म परत भरला तेव्हा टेम्पररी भरला म्हणून देणार. पहिल्या याच्यावरच आमचा अधिकार आहे, तो तुम्ही आलाच पाहिजे आम्हाला. आणि खोटं नाही आहे आमचं काय. त्याच्यात घर पाडलंय, त्याच्यात 40 वर्ष 50 वर्ष राहणारं कुटुंब आहे साहेब त्या जमिनीवर. बाप दाद्यांची जमीन आहे, ही नावं अशी उडवली म्हणून. हे जेव्हा एखादा क्रिमिनल माइंड माणूस जेव्हा हे उद्योग करतो आणि त्याच्यातनं जेव्हा सामान्य माणूस भरडला जातो, तेव्हा शासकीय अधिकाऱ्यांनी त्याचं समजून घेऊन त्याच्या मागे उभं राहिलं पाहिजे. जेन्युइननेस त्याचा बघितला पाहिजे की नाही? कसं हे त्यांचं दोघांचा डिस्प्यूट होता. आता त्यात नाही, कोणी dispute- कोर्टात गेलेला आहे, हाय कोर्टात गेलेला आहे. आणि कोणी कोर्टात नाही गेलेलं, कोर्टात हा जमिनीचा हा, विषय. जमिनीतच बसतो. बरोबर आहे. त्यांची घरं पाडली, हा. त्यांची घरं पाडल्यानंतर घरं पाडेपर्यंत त्या माणसाचं अस्तित्व तिथे होतं. त्याच्यानंतर त्याची मालकी नाही म्हणून त्याची जी हे जे झालंय ना, सीसी रद्द झाली आहे ना, त्याच्यात स्पष्ट लिहिलंय की तुझी मालकी तू सिद्ध करू शकलेली नाही. तुझी मालकी पण नाही. तू आता मालक व्हायचे त्यांनी एवढे सगळे उद्योग केले मालक व्हायचे. काहीतरी एक कनेक्शन काहीतरी 1 वर्षापूर्वी दिलं होतं, त्यावेळी पण कोणी ऑब्जेक्शन घेतलं होतं. नाही, साहेब कसं झालंय की विषय, हा 1 वर्षापूर्वी त्याला एक टेम्पररी जेव्हा हे मीटर तोडलं आणि त्याच्यानंतर 1 वर्ष जवळजवळ हा माणूस 8-9 महिने फिरत होता इकडे कनेक्शन साठी. त्याला नाही होणार, करतो नाही, तेव्हा त्याला सीसी दिली होती ना साहेब. सीसीच्या त्याच्यात आमचं दुमतच नव्हतं ना. सीसीच्या कनेक्शन, पण सीसी आपल्याकडे पद्धत अशी झालेली होती की आता सगळी बंद झाली. तुम्ही वाचलं असेल तर तो अधिकारी बघितला तुम्ही की ऍडव्हान्स सीसी द्यायची, मालकी नसताना सीसी द्यायची आणि त्याला सांगायचं 6 महिन्यात पेपर घेऊन ये. मग तो 2 वर्ष आणत नाही, भेटी उभी राहते. मग आणले तरी आणले, नाही आणले तरी नाही आणले, आमचे पैसे आम्हाला मिळाले गडगंज. त्याच्यातनं आम्ही एवढे कोटीचे हिरे घेतले, दागिने घेतले, पैसे मिळाले आमच्याकडे, ते सगळं मिळालं. तो विषय वेगळा आहे. आणि कोण आम्ही सगळ्यात बघायला जात नाही, आमचा भूमिपुत्र आहे म्हणून आम्ही बघायला गेलो. बाकी दुनियाच्या इमारती होतात त्याच्यात आम्ही पण नाही बघायला. आमच्या भूमिपुत्राला जर त्रास दिला तर आम्ही नाही. ठीक आहे. आणि अजूनही त्याला सांगा, त्यांना आमचा वैयक्तिक त्या माणसांबद्दल काही नाही, पण त्यांनी कार्यपद्धती नाही सुधारली तर त्या ज्युनियर इंजिनियरला तर 3 ठिकाणी आम्ही SOP प्रमाणे दंड लावतो. 3 ठिकाणी. एक पहिलं कनेक्शन काढलं, दुसरं नाकारलं आणि तिसरं संधी न देता ते पण कापलं. समजेल त्यांना नोकरी काय असते. कोण आलं होतं ते ऍप्लिकेशन द्यायला, डिस्कनेक्ट करायला? वडिलांचं ऍप्लिकेशन घेऊन कोण आलं होतं डिस्कनेक्ट करायचं? कोणतं डिस्कनेक्ट आता हे विषय आहे
वडिलांचं वडिलांचं डिस्कनेक्ट जुने केलं. दोन काकांचं आणि वडिलांचं जुने 2 कनेक्शन त्यांनी दिले. त्यावेळेस ऑफिसला कसं त्यावेळेस कसं आता कोण घेऊन गेला होता आपल्या असिस्टंटकडे आला हम्म. तर मी कोणाची फसवणूक केलेली नाही साहेब. ते पोलीस ठरवतील. कोण आलं होतं ते तर सांग. साहेब माझ्याकडनं चुकी होत असेल ना माझ्यावर शासन करावे. मी चुकीच्या असेल ना शासन होईल माझ्यावर. मी चुकीच्या नाही आहे साहेब. जे आहे बघा त्यांना मी जेवढं कोऑपरेट केलं अरे, ना, एक साहेब, specific प्रश्न विचारला मी. मी काय तो एक स्पेसिफिक प्रश्न तुला मी विचारला. स्पेसिफिक माझ्या ऍप्लिकेशन घेऊन कोण आलं होतं? माझे ऍप्लिकेशन माझ्या ऑफिसला आलं सर आणि माझ्याकडे ऍडिशनल ऍप्लिकेशन घेऊन कोण आलं होतं? माझ्याकडे असिस्टंट इंजिनिअरच्या ऍडिशनल चार्ज मी प्रॉपर ऍप्लिकेशन घेऊन कोण आलं होतं? ऑफिसला माझ्या असिस्टंटकडे आले होते. कोण आलं होतं? साहेब ते विचारायला नातेवाईक येतो असं बोललो तुम्हाला. कोण तो? असं नाही सांगितलं. कसं असतं साहेब, हे ऑफिसर नसतील त्यावेळी, कारण ऑफिस असिस्टंट असतो त्याने स्वीकारला असेल अर्ज तो. त्यांनी थोडं स्वीकारला कोण ते नाही सांगत आहे ऑफिस मी. असिस्टंट. आता कसं असतं माहिती स्वीकारला आहे कोणी ते नाही विचारत आहे का? मी. काय म्हणतोय? मी असं विचारतोय की तो अर्ज घेऊन कोण आलं होतं? आता ते ऑफिस असिस्टंटला माहिती असतं, त्यांना कसं माहिती असणार ते? नातेवाईक सांगतोय तो. त्यांनी स्वीकारला अर्ज ना. माझा स्टाफ बोलला मला की नातेवाईक असं नाही साहेब कसं असतं ऑफिसला साहेब, विषय- 24 तास बसले नसतात ते. साहेब विजय विषय हा कुठे येतो किंवा तो अर्ज आल्यानंतर मी आगापिछा बघितला नाही ना, मी कोणाचं कापतोय त्याला मी नोटीस पाठवतो की नाही बघितलं ना. ते प्रामाणिकपणे त्यांनी जर बघितलं असतं ना तर हा विषयच नव्हता. ठीक आहे, कोणी अर्ज देऊन गेला, मी संबंधितांना नोटीस पाठवली, संबंधितांचं उत्तर नाही आलं मला किंवा संबंधितांचे मी शोध घेण्याचा प्रयत्न केला आणि मग मला कोणी आढळलं नाही ते म्हणून मी ते रद्द केलं. आजूबाजूला विचारलं, एखादा वाटलं तर पंचनामा केला आणि मी काढून टाकली. पद्धत आहे ना प्रत्येक गोष्टीला. आज जर कोण नाही भेटलं तरी समजा घरात माणूस नाही भेटला तर भिंतीवर लावलं जातं, नोटीस लावली जाते, तुमचं काढून घे, आम्ही मीटर काढून घेऊ. कुठून तरी माणसाला संदर्भ लागतो ना की बाबा हा काहीतरी बाबा नोटीस लावली आहे, मला गेलं पाहिजे MSCB, माझ्या वडिलांच्या मीटरच्या संदर्भात काहीतरी आहे. पण जी पुढची कार्यपद्धती कोण आला नंतरची गोष्ट, पण जी कार्यपद्धती अशीच झाली का? नाही झाली. एका बाजूने कोणतरी ते करणारा होता, तो संपर्कात आल्याशिवाय याचा फॉलोअप झाला का? आम्ही एवढा फॉलोअप करून सुद्धा आमची कनेक्शन नाकारली गेली. मग एवढे पेपर्स देऊन नाकारली गेली. आणि एक असं चितोर आहे, तुम्ही बघितलंय का? इथं बघून घ्या मागून. असं चितोर आहे, चितोर साहेब, चितोर आहे, ज्याने अर्ज केला आणि त्याचा नीट पत्ता पण नाही वरती दिलेला. चितोर आहे. काय नाही ना. इंडिव्हिज्युअल असं आणि आमचा मुद्दा काहीतरी कोणासाठी फेवर करा म्हणून सुद्धा नाही आलेलो आम्ही, की ते ऐकलं नाही म्हणून. आम्ही सांगतो, आम्ही पेपर्स देतो, आम्ही मांडतो आमची बाजू. चूक असेल तर आम्हाला सांगा आणि त्या कार्यपद्धतीने चूक ठरवा. तुम्ही राजे नाही आहात कंपनीचे, तुम्ही ज्युनियर इंजिनियर, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होत नाही आहात ना, बरोबर की नाही साहेब? त्याला कार्यपद्धती आहे. तुम्हाला अडचण आली तर साहेबांनी विचारलं पाहिजे, साहेब याच्यावर पत्ता नाही, याचं काय नाही, काही जोडलेलं नाही, मला समजत नाही आहे की कशा पद्धतीने साहेब हे कोणाला त्याला नोटीस न देता काढू, तिथे कोण नाही भेटलं मला किंवा कोण नाही जागेवर, काहीतरी त्याला मला संदर्भ त्याचा नोट पुटअप करून काही कार्यपद्धती असते की नाही. आता यांनी लिहून पाठवलं तिकडे काय रेसिडेन्शियल यूज आहे त्याचा, असं काहीतरी लिहिलंय पत्रामध्ये. कोण राहतं, कोणाचं मीटर आपल्याला बघायला. जेव्हा एखादं पत्र येतंय आपल्याकडे, त्याचं सातत्याने पत्र येतंय, हे स्मरणपत्र देतोय, तुम्हाला स्मरणपत्र देतोय, समोरच्याच्या पत्राची किंमत ठेवायला शिकवताय. तुम्ही ठेवताय नाही, पण येतंय ना, तरी सुद्धा आपण उत्तर देणार आहोत, तरी सुद्धा परत येतंय, याचा अर्थ यात काहीतरी तथ्य असलं पाहिजे. माझं डोकं मी त्या पद्धतीने वापरलं पाहिजे की ह्याच्यात मी अडचणीत येता कामा नये. कारण समोरचा माणूस सातत्याने त्या दिवशी हेच मीटर 5 वाजता काढण्यात आलं आणि विदिन 2 तासामध्ये 7 वाजता परत आलं. म्हणजे एरवी आपल्या 7 वाजता माणूस चढत नाही, कुठे कंप्लेंट घ्यायला जात नाही. पुन्हा साधारण माणसाची कंप्लेंट असेल, आम्हाला वेळ नाही, आम्ही तिकडे टीमच्या टीम घेऊन उभी राहून पटकन काढलं. आम्ही मीटर का नाही करत, नाही ते बघू आम्ही करू नंतर, आणि नंतर मीटर ठेवून दिलं. म्हणजे आम्हाला फक्त दिखावा चाललाय फक्त. तो आला गाडी जाऊन गिनतीच करतायत आपली, समजलं का? इथल्या स्थानिक भूमिपुत्राची आहे ना, गिनतीच करतायत. संसदीय शब्द वापरतोय, नाही तर त्या भाषेत काय बोलतात ते साहेबांना माहिती आहे. काय करतात हे बघा. आणि ज्युनियर इंजिनियर सांगा त्यांची सही करता साहेब. हा अर्ज आहे, कोणाच्या नावाने आहे? अस्मद आणि अस्लम.
बरोबर? 2 माणसांचा अर्ज एक माणूस घेऊन आला असेल असं समजू शकतो आपण. हा जो अस्लम आहे ना, ज्या दिवशी अर्ज केला ना त्या दिवशी तो पैगंबरवासी आहे, त्याची सही आहे का? तो वरती जायच्या आधीच सगळी ठरवून ठेवलं होतं की मी मेल्यानंतर अर्ज आता कोण घेऊन जाणार ते मलाही माहित नाही ना, मी नाही. सांग- सह्या व्हेरीफाय करणं वगैरे हे आम्ही कसं नाही नाही नाही, नाही Notice. नाही. एक मिनिट प्रोसिजरल लॅब्स असताना हा, ते ऐका verify करायला ऐका पाहिजे. त्याला तुम्ही टायटल देऊ नका ना आता. साहेब थोडंसं कायदा आम्हाला माहिती आहे, अतिवादी माणसं नाही होत आम्ही. प्रोसिजरल लॅब्स असताना तर इतका इकडे गोंधळाच पडला नसता. दिस इज नॉट अ प्रोसिजरल लॅब्स, याला बेफिक्री म्हणतात. किंवा संगनमत. हे असा अर्ज येतो, त्याच्या मागे आधार कार्ड कोणा भलत्याच. हे आल्यानंतर त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्या असिस्टंटनी स्वीकारला असेल, तो बेअक्कल असेल, त्याला माहिती नाही की डिस्कनेक्शनचे अर्ज कसे घ्यायचे असतात ते. ह्यांनी पण डोकं वापरलं नाही. त्याची अंमलबजावणी झाली ना. हा अर्ज ऑफिसमध्ये तुमच्या कार्यालयामध्ये प्राप्त झाल्यापासून ते मीटर डिस्कनेक्ट करेपर्यंत डोकं वापरतोय ना माणूस, वापरतोय की नाही? किती प्रक्रियांमधून तो गेला असेल, एकदाही त्याला वाटलं नाही की दिस इज समथिंग अनयुज्युअल. बेअक्कलपणा एका मर्यादेच्या पलीकडे जेव्हा जातो ना, तेव्हा त्याला संगनमताचं स्वरूप प्राप्त होत असेल. उद्या मी तुम्हाला रुमालावरती लिहून दिलं, जा आणि यांचे कापून टाका, कापून टाकणार तुमचे इंजिनियर. म्हणून त्यांना माहिती आहे कोण येत होतं, कोण त्याचा फॉलोअप घेत होतं, माहिती आहे.